हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आहे आंतरराष्ट्रीय महिला दिवस आणि माझी महिला माझ्या जवळ आहे छोटीशी। आणि सगळ्यात आधी जर मी विश केलं असेल तर माझ्या स्वानंदीलाच केलं आज सकाळी, नंतर आईला वगैरे सगळ्यांना केलं। आणि जागतिक नाही तर आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे, सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा। आजच नाही तर प्रत्येक दिवस हा महिलेचा आहे, प्रत्येक दिवसच नाही तर प्रत्येक क्षण, सकाळ दुपार संध्याकाळ एका स्त्री शिवाय अपूर्ण आहे। तुम्हाला सांगते, मी एका पुस्तकामध्ये वाचलं होतं काही वर्षाआधी, जेव्हा मी कॉलेजला वगैरे असेल तेव्हा लायब्ररीमध्ये वाचलं होतं की या निसर्गातील जर सर्वात सुंदर वस्तू जर कोणती असेल, कोणती चीज सुंदर बनवली असेल या निसर्गाने, तर ती आहे स्त्री। इतकं सुंदर वाचल्यानंतर मला वाटलं होतं, खूप छान वाटलं होतं। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एका पुरुषाला तर एका स्त्रीची गरज असतेच, एकाच नाही तर पुरुषाच्या जीवनात सुद्धा आई, बहीण, बायको आणि मुलगी अशा भरपूर साऱ्या स्त्रिया येतात। तसेच आपल्या स्त्रियांना सुद्धा स्त्रियांची गरज असते। तर देवपूजा केलेली आहे आणि देवाला फक्त एकच मागितलेलं आहे की सगळ्या स्त्रियांना चांगले विचार दे, कारण खूप महत्त्वाचे आहेत चांगले विचार। कारण एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचं चांगलं बघूच शकत नाही, हे काय असेल तर असो। तर तेच मागितलं देवाला की स्त्रियांना चांगले विचार दे, पुरुषांना त्यांना समजून घेण्याची शक्ती दे। आणि खूप छान वाटत आहे आज तर। तसं तर मी असं काही मानत नाही, हे महिला दिवस किंवा असं काही मानत नाही, मी प्रत्येक दिवस एन्जॉय करत असते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी उठली तेव्हापासून स्त्रीची गरज असते, तर संध्याकाळी झोपेपर्यंत स्त्रीशिवाय सगळं जग अपूर्ण आहे। महत्त्वाची गोष्ट, तुम्ही एखाद्या 7 स्टार हॉटेलमध्ये जा आणि तिथे बघा सगळे पुरुष असतात, वाढायला तिथे काउंटरवरती प्रत्येक ठिकाणी पुरुष असतात। त्या 7 स्टार हॉटेलमध्ये तुम्हाला स्त्री दिसत नाही म्हणून तुम्हाला एक सेकंद सुद्धा करमणार नाही। तिथे भले किती लाइटिंग असो, कितीही सुंदर वातावरण असो, पण स्त्री शिवाय तिथे तुम्हाला करमणार नाही, ही गोष्ट निश्चित आहे। म्हणून स्त्री शिवाय हे जगच अपूर्ण आहे असं मला तरी वाटते। आणि मी ते पुस्तक वाचलं होतं, त्या काळात मला स्त्रीचे खरोखर खूप जास्त समजलं की किती स्त्री गरजेची आहे या निसर्गासाठी आणि या जगासाठी। तर चला आता, कामं तर आज माझे खूप लवकर आटपलेले आहेत, खूप म्हणजे रोजच्या पेक्षा 2 तास आधीच आटपले, कारण मी आज खूप पटापट काम केले। आणि हिचं असंच चालू असतं काहीतरी, विठ्ठल 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 विठ्ठल। जस्ट देवपूजा केली, जा बरं तू बाबांकडे जा, जा भा, नुसतं भा करायला पाहिजे हिला, कशाची मागे अशी लागते आणि भा भा भा। तर चला आता करू पुढची काम। माझं ना आजकाल असं चालू आहे की सगळ्यात आधी पोटोबा आणि नंतर विठोबा। तर माहीत नाही का बरं असं का बरं होत आहे। तर मला असं वाटते की छोट्या बेबी वगैरे आहे आणि त्याच्याकडे लक्ष वगैरे द्यायला लागते आणि भरपूर कामं वगैरे असतात ना, तर मला असं वाटते म्हणून असं काहीसं होत असेल। तरी आता भरपूर मॅनेजमेंट करणं चालू आहे। आय जस्ट होप की आम्ही आता ॲडजस्ट होऊ चांगल्या आणि खूप डिसिप्लिन लागीन। मला खरोखर चांगल्या चांगल्या सवयी लावायच्या आहेत स्वतःला, तर आता तेच प्रयत्न करणार आहे मी पुढे तरी। पण मला असं वाटते स्वानंदी आता भरपूर छोटी आहे, तिला अजून थोडंसं मोठं होऊ द्यायची गरज आहे। तिला चालता जरी येते आता, पण तिला व्यवस्थित बोलता येईपर्यंत मी अडकलेली आहे, असं मला तरी असं वाटतं। तर तुमचं मत काय आहे याबद्दल तुम्ही मला नक्की कॉमेंट करून सांगा। आणि मला सकाळी उठण्याबद्दल सुद्धा थोडंसं लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे, असं मी देवाला मागत आहे आता की मला सद्बुद्धी दे बाबा। तर मला तुम्हाला हे म्हणायचं आहे की तुम्ही खूप लकी माणूस आहे, मला असं वाटतं पर्सनली। कारण की तुमच्या जीवनात हे आई पण आहे, बहीण पण दिली देवाने तुम्हाला, बहीण देऊन तुम्हाला बायको पण दिली, बायको दिल्यानंतर महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मुलगी पण दिली। म्हणजे तुमच्या जीवनात ह्या 4 महिला म्हणजे सगळ्यात क्लोज त्याच असतात ना, कोणतेही
मनुष्याचे तुम्ही असे का बरं करून राहिले? कोणत्याही मनुष्याच्या जीवनात त्याच असतात ना. हा 4 महिला तर त्या प्रत्येक तुमच्या जीवनात दिल्या आहेत देवानं. तुम्हाला असं वाटतं तुम्ही खूप लकी आहे. आणि ते जाऊ द्या, मला असं वाटतं की ह्या 4 महिला त्याच व्यक्तीला भेटतात जो खरोखर स्त्रीचा आदर करते, सन्मान करते. आणि तुमच्यामध्ये ते क्वालिटी आहे. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? मी लकी आहे. तुम्ही मानताय ना लकी? हो. कारण की त्या 4ही महिला अशा आहेत तुमच्या जीवनात की एका हाकीवरच आहेत ना. म्हणजे दूरच्या नाही आहेत ना, असतात भरपूर या जगात. एक आई बहीण बायको लेकरू याच्यावर काय असते? नाही की लकी. येस. तर दुपारच्या जेवणामध्ये स्वानंदीसाठी चांगली पालक खिचडी बनवण्याची प्लॅनिंग केली मी. पालक तर होतंच माझ्याकडे, सोबतच शेवग्याच्या शेंगा होत्या, एक टोमॅटो होता, एक आलू होता. तर तोही त्या खिचडीमध्ये मी ॲड केला आणि सगळं काही टाकलं. थोडीशी मेथीसुद्धा होती, तीसुद्धा टाकलेली आहे. आणि हे बघा, ही आहे ढोबळी मिरची, जी की जास्त तिखट नसते, तर ती घेतलेली आहे. आणि एक कांदा घेतलेला आहे. हे सगळे जिन्नस छान स्वच्छ धुवून मस्तपैकी कापून घेतलेले आहेत. आणि हे बघा, कुकरमध्ये माझ्याकडे स्टीलचा कुकर आहे, मी तोच यूज करत असते, जेणेकरून ॲल्युमिनियमचा जर तुम्ही वापर करत असाल तर ते बाळाला हानिकारक, म्हणजे त्याच्यातून ॲल्युमिनियम उतरत असते अन्नामध्ये, तर ते थोडंसं हानिकारक असू शकते. तर मी तेल टाकलं, तेलामध्ये जिरं मोहरी टाकलं. जिरं मोहरी छान तडतडली की नंतर मस्त मिरची टाकली. मिरची झाल्यानंतर मस्तपैकी कांदा टाकला. कांदा थोडासा माझ्याच्याने करपला होता. आणि नंतर मस्तपैकी मी टोमॅटो वगैरे सोडला त्याच्यामध्ये. टोमॅटोतलं थोडंसं पाणी वगैरे आटू दिलं. नंतर थोडीशी हळद टाकली. हळद टाकल्यानंतर पूर्ण जी भाजी मी चिरून ठेवली होती ते सगळी त्याच्यामध्ये भाजी सोडली आणि मस्तपैकी पूर्ण परतून घेतलं, परत करून घेतलं. त्यामधलं पूर्ण पाणी आटू दिलं आणि पूर्ण पाणी आटल्यानंतर त्याच्यामध्ये तांदूळ सोडले, 1 वाटी तांदूळ सोडल्यानंतर ते सुद्धा परतून घेतले. थोडेसे त्यांना भाजल्यासारखं थोडंसं परत करून घेतलं. आणि नंतर मस्तपैकी 2 ग्लास पाणी टाकून त्याच्यामध्ये पूर्ण तांदूळ मस्तपैकी शिजून घातले आणि 1 नंबर खिचडी तयार झालेली आहे. याच्यामधल्या जेवढ्याही शेवग्याच्या शेंगा आहेत त्या सगळ्या मी काढून घेतल्या होत्या एकीकडे. आणि हे बघा, अशा प्रकारे खिचडी तयार झाली होती. पालक खिचडी खूपच टेस्टी झाली होती. स्वानंदीला पण खूप आवडली होती. त्या शेंगा मी एकीकडे काढून ठेवल्या होत्या आणि बाकीची खिचडी छान स्मॅश करून घेतली आणि स्वानंदीला खायला दिली. इतकी चमचमीत आणि टेस्टी खिचडी होते. तुम्ही नक्की करून बघा तुमच्या बाळासाठी. स्वानंदीची अंघोळ वगैरे झाली, मग स्वानंदीचं बघा खेळणं चालू होतं. अगं डोळ्यात घालते का ते? या आहे ना ते. अगं अगं आहे पिल्लू, ते काय आहे? काय आहे ते? अच्छा, नेल कटर आहे, नख काढायची त्याने. हो ग, इतकं समजतं तुला? असं असे नख काढायला लागतात त्याने. आणि डोळ्यात कशाला घालतं ते? डोळ्यात कोण घालत असते नेल कटर? कोण घालत असते रे पिल्लू? कुठे चालली? ये इकडे, ये इकडे. अगं बाई, किती रे गोड. चल बसा. सिट डाऊन प्लीज, टेक अ सीट. हां, तुझ्या चेअरवरती बस. आणि हे बघा, संध्याकाळच्या 5 वाजताची गोष्ट आहे आणि यांच्या दोघांचं खूपच मूड चांगलं होतं आणि डान्स करायचा होता यांना. तर चालू होतं यांचं डान्स वगैरे करणं, कारण की बाहेरही फिरायला जायचं होतं यांना दोघांना. आणि नंतर माझ्यासाठी बघा, माझ्या आहोंनी वुमन्स डे स्पेशल आमच्याकडे पकोडे चालू आहे. ओके, दिसू द्या थोडेफार. आहा, आणि इकडे तळून रेडी आहेत. आणि कोणासाठी चालू आहेत हे? आज मंडे आहे ना, हां, त्याच्यामुळे महिलांसाठी रोज राबतात. हां, त्यांना काहीतरी चांगलं खाऊ घाला. अरे बापरे, अशा उद्देशानं त्यांच्यासाठी मी पकोडे बनवत आहे आज. धन्यवाद. लेडीजसाठी काहीतरी स्पेशल काहीतरी लेडीजसाठी बनव. अरे बापरे, छान बनव. मी हां माझ्या वाईफसाठी पकोडे बनवले. अरे वा. आणि तुमची मुलगी काय कारनामा करत आहे माहिती आहे का तुम्हाला?
काय बघून राहिली? शांतता आहे याचा अर्थ काहीतरी चालू असेल. हे बघा, बापरे काय खेळून राहिली तू. अशी शांतता असली आमच्या घरात की एका कोपऱ्यात असा काहीसा पसारा असतो. याच्यावरती घड्या करून ठेवल्या होत्या मी, त्या सगळ्या आता अस्ताव्यस्त झालेल्या आहेत. असं आहे. चला पकोडे खाऊ. कुठपर्यंत आले पकोडे आपले. हा हा, सेकंड बॅच टाकली का. हा 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 हा, यमी यमी टेस्टी पकोडा. स्वानंदी जस्ट झोपलेली आहे. आता रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि आम्ही आता जेवण करतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वानंदीला आजकाल मी काय खायला देते, तर ती डायरेक्टली वरण भात भाजी पोळी जेवते. आणि आमच्याकडची भाजी जेवढी तिखट असते ती जशीच्या तशी जेवते. तिच्यासाठी मी वेगळी भाजी वगैरे काही करत नाही. ती डायरेक्टली खाते तशीच भाजी. तिला म्हणजे तिखट वगैरे लागत नाही. तशी तर मला असं जाणवलं की जेव्हापासून ती 6 महिन्याची झाली आणि नंतर मी जेव्हा तिला वरचं सुरू केलं जेवण वगैरे, तेव्हापासूनच तिला तिखटच आवडायचं. तिला गोड तर तिच्या तोंडाला डसतेच. जसं की ती अजिबात गोड खात नाही, ती फक्त तिखटच खाते. आणि आताही ती वरण भात भाजी पोळी आमच्या याच्यातली देऊन राहिलो तर ती तेच खाते. मी 2-3 वेळा अनुभवलं की तिच्यासाठी वेगळं करते तर ती खातच नाही. तिला फक्त भाजी पोळी पाहिजे असते. भाजी पोळी प्लस तिला थोडंफार दही पाहिजे. मी घरी लावलेलं दही तिला एवढ्यात देत आहे, जे की एकदम फिक्कं असते, जास्त आंबट वगैरे नाही. काही 3-4 तास दही लावते मी आणि ते तिला देते. आणि त्याच्यामध्ये थोडीशी मलाई वगैरे पण टाकते दही बनवताना. तर खूप छान दही होतं. आणि पिठी साखर केली आहे मी अजूनपर्यंत स्वानंदीला साखर इंट्रोड्यूस नव्हती केली. तर आता दह्यातून अगदी थोडीशी साखर मी दह्यामध्ये टाकत आहे. तर तेवढी साखर तिच्या पोटामध्ये आता जात आहे. म्हणजे आता साधारणतः ती 16 महिन्याची होईल ती आता. तर 16 महिन्याची 15.5 महिने मी तिला साखर वगैरे दिलेली नाही आहे. तर आता देऊन राहिली. तर मग अशी शूट करायचं होतं थोडंफार, पण स्वानंदीचे बाबा आणि स्वानंदी गेली होती बाहेर थोडीशी मार्केटमध्ये, मॉलमध्ये भाजीपाला वगैरे आणायला. आणि तेवढंच मला थोडीशी बसली मी आणि मला बसावंच वाटलं. आणि खूपच छान वाटते मला. संडे सॅटर्डे आला ना खूपच छान वाटते, कारण ते आणि त्या दोघांची बॉन्डिंग आधीच खूपच छान आहे. आणि त्याच्यात मग त्यांचं चालू राहतं सोबतच आंघोळ करणं, सोबतच जेवणं, सोबतच ते पूर्ण तयारी वगैरे पण तिचे बाबाच करून देतात. सगळं तिला बाबाच्याच हातून पाहिजे असते. बाबांसोबतच खेळायला जायचं असते, बाहेर गार्डनमध्ये जायचं असते. तर असं काहीच चालू असते तिचं. तर खूप छान दिवस गेला माझा तरी आज. छान म्हणजे रोजच्याच सारखा गेला, असं काही खूप स्पेशल आणि नवीन नाही. आणखी एक गोष्ट होती जी की तुमच्यासोबत शेअर करायची होती. साधारणतः 2 जून 2010मध्ये आम्ही 2 जून 2010पर्यंत माझ्या माहेरी आम्ही रेंटने राहत होतो, भाड्याने राहत होतो. आणि नंतर काही आम्ही 2 जून 2010मध्ये आम्ही घर बांधलं होतं आणि तिथे गेलो होतो राहायला. तर त्या घराला आज 15 वर्ष होतात 2025मध्ये. तर असंच कच्चंच बांधकाम होतं, असं काही खूप पक्कं वगैरे नव्हतं. तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल माझ्या आईचं घर. तर ते आज पाडलं आहे घर, कारण तिचं नवीन घर बांधणं चालू आहे. पण तुम्हाला सांगते मी, ते जे घर पाडलं त्या घरात मी जेव्हापासून मला समजते, मी साधारणतः 7वी-8वीत असेल तेव्हा. तर तेव्हापासून मला समजायला लागलं होतं मी त्या घरात आल्यानंतर. आणि समजायला लागल्यानंतर मला प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कोपऱ्यामध्ये माझी आठवण होती त्या घरामध्ये, प्रत्येक कोपऱ्यामध्ये. आणि सगळ्यात जास्त माझी आई, माझा भाऊ, माझे बाबा, सगळ्यांपेक्षा जास्त मी त्या घरामध्ये टाईम स्पेंड केलेला आहे. कारण एक मुलगी म्हणून त्या घराला सजवणं, त्या घराचं काम करणं, त्या घराला स्वच्छ ठेवणं वगैरे खूप जास्त केलं होतं. आणि आज ते पाडलं. मला खूप जास्त दुःख झालं, पण परिस्थिती सुधरून राहिली, त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नाही आहे. वरती टीन होते जे की पत्र्याचे असतात, आता स्लॅब येणार आहे. तर काहीतरी बदल तसा स्वाभाविक असायला पाहिजे. बदल तर
परिवर्तन तर निसर्गात पण होते, पण माझा स्वभाव गुण आहे असा की मला लवकर बदल सहन होत नाही. मी असं याच्या आधी पण सांगितलेलं आहे आपल्या ब्लॉगमध्ये, मला बदल सहन होत नाही. म्हणजे मी लवकर एक्सेप्ट नाही करत त्या बदलाला. माझी डिलिव्हरी वगैरे पण झाली होती, म्हणजे बाळ वगैरे बघून मला ते एक्सेप्ट करायला भरपूर वेळ, म्हणजे मला डिप्रेशन वगैरे पण आलं होतं. एवढं मला भारी जाते. तर जाऊ द्या. तर हाच होता आपला महिला दिनांचा ब्लॉग. खूप छान असा महिला दिन छान झाला. आणि प्रत्येक दिवस हा महिला दिन असतो, मी जसं की तुम्हाला आधीच सांगितलं. तर मी तर असं काही मानत नाही, प्रत्येक दिवस महिलेचा आहे. चांगले विचार करा, चांगले आचार करा, चांगले उच्चार करा, सगळं काही तुम्हाला हासिल करता येतं. आणि तुम्हाला जर कमवायचं असेल तर तुम्ही कोणत्याही मार्गातून कमवू शकता आणि तुम्ही प्रत्येक गोष्ट करू शकता. स्त्री कोणत्याही गोष्टीत कमी नाही आहे, ती परिपूर्ण आहे प्रत्येक गोष्टीत. ती घर, कुटुंब, फॅमिली याच्यामध्ये लाचार बनून राहू नका. तर तुमची इच्छा जर असतील, काही आकांक्षा असतील तर नक्की पूर्ण करा. तुमच्या घरच्यांसोबत बोला, बोलल्याने भरपूर प्रश्न सुटतात. बोला. उर्मिलाताई निंबाळकरनी आत्ताच व्हिडिओ हे केला की बोलल्याने किती सारे प्रश्न सुटू शकतात. तर बोलणं खूप महत्त्वाचं आहे. आपण स्त्रिया असं आहोत की आपण अजिबात बोलतच नाही, आपल्याला बोलणं नकोच असते. जे काही असतं ते मनात साठवून ठेवणं आणि ते वेगळंच असते स्त्रियांचं. पण बोला, बोलल्याने प्रश्न सुटतात. सो चला, हाच होता आपला आजचा ब्लॉग. कसा वाटला तुम्हाला कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि थोडा जास्त आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. सो चलो, बाय.